नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की राघव आणि सिंधू हे समोरासमोर आलेले असतात. सिंधू ही रत्न पारखी कुटुंबासमोर राखीची मुलगी म्हणजे अन्वी तिला सोडवण्यासाठी आलेली असते, कारण ते एका क्लबमध्येही गुंतलेले असते आणि एका खूप मोठ्या संकटातून ती वाचलेली असते. पण राघवला याबद्दल माहिती नसते, कारण राघव त्या मुलीचा तपास घेत असतो आणि ती मात्र अन्वीच असते. तर अन्वीला सोडवण्यासाठी सिंधू घरी येते आणि ती आतमध्ये सुद्धा येत नाही. तर राघव तिला आतमध्ये येण्यासाठी आग्रह करत असतो. सिंधू म्हणते की नाही, ज्या दिवशी मी हे घर सोडले त्या दिवसापासून मी या घरात केव्हाही येणार नाही. पण जेव्हा राघव आणि सिंधू हे एकमेकांबरोबर बोलत असतात तर सिंधूला राघवविषयी हे मनात प्रेम असते आणि राघवला सुद्धा सिंधूविषयी मनात खूप प्रेम असते. मात्र एकमेकांना ते आपला तिरस्कारच दाखवत असतात. तेव्हा राघव आणि सिंधू हे बाहेर बोलत असतात आणि काकू आणि मधू हे सर्व बघत असतात. तर काकू मधूला म्हणत असते की तू खूप मोठी चूक केली, कारण सिंधूला तू परत इकडे वंशच्या उपचारासाठी घेऊन आले आणि राघव आणि सिंधू हे परत सुद्धा एकत्र येऊ शकतात. मधू म्हणत असते की काकू तुम्ही खूप मोठा गैरसमज करून घेतात, कारण जबरदस्तीने कोणतेही प्रेम मिळवता येत नाही आणि माझ्याविषयी राघवच्या मनात कोणतेच प्रेम नाही. फक्त घराच्या नावापुरते राघवने माझ्याबरोबर लग्न केलेले आहे, पण राघवच्या मनात ऑलरेडी अजून सिंधूच आहे आणि ते प्रेम मी जबरदस्तीने हिसकावून घेऊ शकत नाही. काकू म्हणते की मधू स्वतःचा विचार कर. ज्या दिवसापासून सिंधू या घर सोडून गेली त्या दिवसापासून तू या घराची किती काळजी घेते आणि तू स्वतःला किती बदलले. अगोदर तू सिंधूचा तिरस्कार करत होती, पण आता तू सिंधूचा किती मान ठेवते आणि सिंधूच्या मनात अजून सुद्धा तुझ्याविषयीचे जे काही गैरसमज आहे ते मिटलेले नाही. मधू म्हणत असते की नाही काकू, आणि योग्य वेळ आल्यानंतर सिंधूला ते सर्व समजेल, पण सिंधू ही आपल्याला परखी नाही. तुम्ही प्लीज सिंधूला या घरात येऊन द्या आणि सिंधूच्या मुलीला सुद्धा. काकू म्हणत असते की सिंधूची मुलगी ही कुणाची आहे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत सिंधूला या घराचे दरवाजे बंद राहतील, कारण सिंधूने मनाने हे घर सोडले. आपण त्यावेळी सिंधूला किती आग्रह केला होता, आपण तिच्या पाया सुद्धा पडलो होतो, पण सिंधूने तिचा जो काही स्वाभिमान आहे तो सोडला नाही आणि या घरातील जे काही रत्नपारखी कुटुंबाचा वंश होता त्याला ती आपल्यापासून तोडून घेऊन गेली आणि आज सिंधू तिच्याजवळ तो मुलगा सुद्धा नाही, म्हणजे नक्की ॲक्सिडेंटमध्ये तो मुलगा हा गेला असणार आणि आपला वंश आपल्याला सोडून गेला. पण देवकृपेने आपल्याला हा वंश अनाथ आश्रमामध्ये मिळाला आणि या वंशच्या आनेने आपल्या घरामध्ये आनंदही आनंद झाला. मधू म्हणत असते की काकू, तेव्हा मी खरंच खूप चुकीचे वागले, पण आत्ता नाही. त्यानंतर राजश्री सुद्धा मधूला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मधू सांगत असते की त्या दिवशी आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये गेलो होतो आणि तेव्हा तिथे सिंधू सुद्धा आपली अंगठी मोडण्यासाठी आली होती, कारण तिला पैशाची गरज असेल. पण राघवने मुद्दाम सिंधूला जाळण्यासाठी मला जो काही हा ॲनिव्हर्सरीचा हार आहे तो माझ्या गळ्यामध्ये घातला, कारण अगोदर मी राघवला तो हार चॉईस करण्यासाठी सांगत होते, पण राघवचे लक्ष नव्हते आणि ज्यावेळी तेथे सिंधू ती अंगठी मोडण्यासाठी आली तर राघवला अंगठी सिंधू मोडते हे बघून खूप मोठा धक्का बसला आणि लगेच राघवने आग्रहाने तो हार माझ्या गळ्यामध्ये घातला आणि मी माझ्या बायकोला ॲनिव्हर्सरीचे खूप मोठे असे गिफ्ट देणार असे तो सर्वांसमोर मुद्दाम सिंधू देखत बोलत होता. पण राघवच्या मनात अजून सुद्धा सिंधूच आहे, कारण आमच्यामध्ये अजून कोणतेही असे नाते झालेले नाही. आम्ही एका रूममध्ये राहतो, पण आमचे जे काही हे बिस्तर आहे ते वेगवेगळे आहे. त्यानंतर रात्री राघव आणि मधू आपल्या रूममध्ये येतात आणि आपापल्या ते दिवाणवर झोपतात. परंतु राघवचे मधूकडे अजिबात लक्ष नसते आणि उद्या जो काही लग्नाचा वाढदिवस आहे तो सुद्धा राघवच्या लक्षात नसतो. तेव्हा मधूच्या मोबाईलवर खूप काही असे ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देण्याचे मेसेज येतात, परंतु राघवने कोणतेही असे शुभेच्छा मधूला दिलेले नसतात. मधूला वाईट वाटते आणि मधू ही झोपी जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राघव आणि मधू तयार होऊन खाली येतात, तर सर्वजण हे त्यांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तर वंशसुद्धा खूप खुश होतो आणि सर्वांसमोर तो म्हणत असतो की आम्ही माझ्या जी काही फ्रेंड आहे ही राशी तिलासुद्धा इन्व्हाइट केलेले आहे. तर काकूला राग येतो. काकू म्हणत असते की त्या सिंधूची मुलगी या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीसाठी येऊ शकत नाही. वंश म्हणतो की का आजी तू का असे बोलतेस आणि का कायम विरोध करत असते, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. मधू म्हणत असते की आपण जे काही आपले मतभेद आहेत ते मुलावर कसे लादू शकतो, आपला जो काही भूतकाळ आहे त्यामुळे मुलांच्या ह्या मनावर काही परिणाम नको व्हायला आणि त्यांचे जीवन हे लहान आहे. त्यांना जर आपण असे जबरदस्तीने नाही केले तर त्यांच्या मनावर काय आघात होऊ शकतो. काकू तुम्ही याचा विचार केला का? आपले जे काही अगोदर झालेले आहेत ते आपण मुलांच्या समोर का दाखवायचे आणि त्यांना का एकत्र येऊन द्यायचे. सिंधूने सुद्धा काय अशी चूक केली म्हणून आपण सिंधूला बोलू शकत नाही. सिंधूने तर आपल्या वंशचा उपचार केला म्हणूनच वंश आज ठीक होत आहे आणि राशीला सुद्धा यामध्ये सिंहाचा वाटा आहे की वंश हा बरा होतो. काकू म्हणत असते की मधू तुझं डोकं सरकले की काय आणि आता मला तुझ्या विरोधात बोलावे लागेल कारण तू सिंधूची बाजू का घेते. मधू म्हणत असते की मी सिंधूची बाजू घेत नाही, जे सत्य आहे ते सांगते आणि राशीला या वाढदिवसाला आपण नक्की इन्व्हाइट करणार आणि सिंधूला सुद्धा. मधू म्हणते की आपल्या वंशने पहिल्यांदा एक त्याची मैत्रीण म्हणून स्वीकारली. आजपर्यंत त्याने कुणाबरोबर मैत्री केली नाही आणि राशीबरोबर जी त्याची मैत्री झाली तो खरंच खूप खुश आहे. तर राघव हा मधूच्या आग्रहानंतर राशीला घेण्यासाठी सिंधूच्या घरी येतो. तर लगेच सिंधू राघवला पाहून म्हणते की राघव तुम्ही तर काल मला खूप काही बोलले की रत्नपारखी कुटुंबासमोर तू येथे कशी आली आणि आज तुम्ही माझ्या मुलीला घेण्यासाठी का आलात. तर सिंधू आतमध्ये जाते आणि राशी राघवकडे येते आणि राघव म्हणतो की बेटा चल मी तुला घेण्यासाठी आलो आणि तुझे जे काही हा वंश आहे ना त्याने घरामध्ये एक पार्टी ठेवलेली आहे आणि त्या पार्टीसाठी तुला इन्व्हाइट केले आणि मी तुला घेण्यासाठी आलो. राशी विचारते की कसली पार्टी पोलीस अंकल. तर लगेच राघव सांगतो की जे काही वंश आहे ना त्याच्या आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीची. तर राशी विचारते की ॲनिव्हर्सरी काय असते. तर लगेच राघव समजतो की जसा वाढदिवस असतो लहान मुलांचा तसंच ही सुद्धा एक पार्टी असते. तर लगेच तेवढ्याच सिंधू येते आणि राशी सिंधूला विचारते की आई जशी वंशच्या आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे तशी तुझ्या आणि बाबांची ॲनिव्हर्सरी कधी आहे. तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो आणि सिंधू आणि राघव एकमेकांकडे बघत असतात. सिंधू शको आत्याला राशीला आतमध्ये घेऊन जायला लावते. तर राशी म्हणत असते की आई तुम्हाला का पार्टीला जाऊन देत नाही आणि इतकी जबरदस्ती का करते. मी माझ्या फ्रेंडकडं का जाऊ शकत नाही आणि तू मला माझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाही. तर सिंधू राघवला म्हणते की जे काही लहान मुलं असतात त्यांच्या मनामध्ये एक जी काही गोष्ट ठरली तर ती विचारणार म्हणजे विचारणार आणि काय गरज होती राशीला तुम्हाला हे सर्व सांगण्याची. आता मी राशीला काय उत्तर देऊ. तेव्हा राघवला सुद्धा खूप टेन्शन येते कारण सिंधूचे ऑलरेडी कोणीही लग्न झालेले नसते हे राघवच्या लक्षात येते आणि सिंधूची जी काही जीवाची तळमळ पाहून की मधू आणि त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणजे सिंधूला मनातून खूप वाईट वाटत असते कारण अजून सुद्धा सिंधूचे राघववर प्रेम असते आणि राघवचे सिंधूवर. सिंधू ही राशीला घेऊन जाण्याची परमिशन देते. तेव्हा लगेच राघव हा जो काही ड्रेस राशीने तिचे बाबा येणार त्याच्यासाठी घालण्यासाठी ठेवलेला असतो तो ड्रेस घालून मस्त तयार होते आणि राघवबरोबर ती रत्नपारखी कुटुंबात त्या पार्टीसाठी जायला निघते. तर काकू आणि इकडे सर्वजण पार्टीची तयारी करून मस्त नटलेले असतात आणि काकू ही मधूला म्हणत असते की आता ही जी काही ॲनिव्हर्सरी झाली तर लवकरच मला राघवच्या हातात त्याचे स्वतःचे बाळ पाहिजे आणि मधू तू ही खुशखबरी मला लवकरच द्यायची. तर मधूला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात राघव राशीला आपल्या कडेवर घेऊन तेथे आलेला असतो आणि जेव्हा राशी खाली उतरते तर वंश राशीला बघून खूपच खुश होतो आणि राशी ही रत्नपारखी कुटुंबात पाय ठेवते. तर लगेच सर्वत्र शंकाचा आवाज होतो आणि लगेच लक्ष्मीच्या पावलाने राशी ही आतमध्ये येते म्हणजे ती राघवचीच मुलगी असते आणि पात्र ही कुणाला माहिती नसते. तर लगेच रत्नाकर म्हणतो की काकू बघितले का हा दैविक चमत्कार झाला आणि जी काही राशी आपल्या घरात तिने पाऊल ठेवले तर शंखनाद सुद्धा झाला आणि तिचे पाऊल सुद्धा या घरात उमटले.
तर राशी लगेच वंशला प्रेमाने मिठी मारते आणि मधुसुद्धा खूप खुश होते, कारण राशीला राघव घेऊन आलेला असतो. तेव्हा आता सिंधूला या पार्टीत घेऊन येण्यासाठी वंश आणि राशी काय प्लॅन करणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.